क्लीन होणार नाहीये, रिव्ह्यू देता येणार नाहीये, लक्षात घ्या. फक्त बिमरसाठी या ठिकाणी आपल्याला रिव्ह्यू दिला जाईल. दोन्ही संघांना एक एक या ठिकाणी रिव्ह्यू असेल. धन्यवाद. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई आयोजित वरसाई विभाग पंचकृषी प्रीमियर लीग 2025 असा उद्घाटनीय पहिला सामना नवनाथ 11 आणि दुर्गा 11 यांच्यामध्ये आहे. नवनाथ 11 या संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. नवनाथ 11 संघाचे मालक करण ढेबे, राकेश जाधव, जोमा दरवडा, सागर सकपाळ, संदीप मोंगल, सचिन जाधव. तर दुर्गा 11 चे मालक अनिल गायकवाड, लक्ष्मण दिवेकर आणि प्रकाश दिवेकर. नवनाथ 11 चे खेळाडू दिनेश कदम, प्रतीक शिगवण, रुपेश कदम, अंकुश वाघ, हरेश दिवेकर, ऋषभ भेसरे, नितीन दरवडा, सागर सकपाळ, अरुण केवारी, चैतन्य धमाल, मंगेश सकपाळ, प्रफुल्ल शिगवण. तर दुर्गा 11 चे संकेत दिवेकर, अनिल गायकवाड, योगेश वाघमारे, सुनील गायकवाड, करण वाघमारे, राजेश पवार, प्रमोद दिवेकर, संकेत पाटील, सचिन मोरे, अक्षय वाघमारे, गणेश वाघमारे, सचिन बांगारा. खेळाला सुरुवात होते. पंच राजू पाटील आमच्याकडे इशारा करतात. तत्पूर्वी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते महादेव गोरिवले यांचे या ठिकाणी स्वागत होतोय. त्या स्वागताचा स्वीकार करायचा. धन्यवाद. नवनाथ 11 कडून पहिला षटक घेऊन येते गोलंदाज प्रतीक आणि सलामीला येतं संकेत आणि योगेश. ही दुर्गा 11 संघाची सलामीची जोडी मैदानात. अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन दुष्ट लागावी असा, कारण 3 दिवस आज कुंभमेळा भरला. पण या वरसाई पंचक्रोशीमध्ये हा कुंभमेळा आपल्याला क्रिकेटचा धमाल पाहायला मिळणार. प्रतीकाचा पहिला चेंडू ऑफच्या बाजूला ठरवलाय, परंतु क्षेत्ररक्षण अगदी अचूक बरोबर क्षेत्ररक्षक आवाज आपल्या जाळ्यामध्ये एरला आणि पहिल्या चेंडूवर बाद करण्यात नवनाथ 11 संघाचा प्रतीकला पहिल्या चेंडूवर यश मिळतं. आमचे डीजे मास्टरला मोक. खरोखर उगवला तारा आणि तिन्ही लहरा गर्जा शिवाजी राजा. धन्यवाद मी देतो आमचे डीजे मास्टर. पहिलीच विकेट जाते. प्रतीकच्या गोलंदाजीवर संकेत बाद होता. संकेतची काही चूक नाही. संकेतला वाटलं की पहिला पॉवर प्लेचा षटक आहे, आपण प्लेसमेंट करून हा स्क्वेअर कटचा फटका मारू, पण चेंडू हा मधल्या टप्प्यात पडला आणि सरळ गलीमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने अचूल झेल घेतला आणि पहिली विकेट जाते. ती म्हणजे दुर्गा 11 या संघाची 1 गडी बाद 0 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 फिल्डर ऑफ साइडला, 4 ऑन साइडला असे क्षेत्राचा व्यूह रचना. पहिला खेळाला सुरुवात होते. पहिलीच विकेट गेलेली आहे ती म्हणजे दुर्गा 11 संघाची. प्रतीकचा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गुडलाईन स्पॉटवरून झपकन चेंडू उडाला. फलंदाजाने आयत्या वेळेला चेंडू सोडून दिला. इष्टरक्षक ग्लोव्ज मध्ये चेंडू जातोय ते निर्धाव आणि धावसंख्या होते ती दुर्गा 11 संघाची. पहिलं षटक चालू असताना 1 गडी बाद 0. अजून धावसंख्येला सुरुवात नाही, पण एक विकेट मात्र दुर्गा 11 संघाची गेले. संकेत देवेकर एक चांगला मोहरा ला तंबूमध्ये परतवलाय. आमचे तमाम मान्यवर सामन्याचा आस्वाद घेतात. प्रतीक अतिशय अचूक गोलंदाजी करतोय. राईट आर्मवर द विकेट. महाराज चेंडू बरोबर या वेळेला चेंडू ऑनला खेळायचा, पण यावेळेला आयत्या वेळेला चेंडू ऑफला तटून काढलाय. चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय, पण फलंदाज आपल्या बॅटेतून खातं उघडतोय तो म्हणजे करण. आता मात्र करण लागलेला आहे. पाहूया करण लागला तर काय होतोय आपल्याला माहितच आहे, पण करणच्या बॅटमधून निघालेले एक उत्कृष्ट फटका. 2 धावेनं आपल्या अकाउंटला सुरुवात होते. ती म्हणजे दुर्गा 11 संघाची धावसंख्या. पहिलं षटक चालू असताना 1 गडी बाद 2. नवनाथ 11 आणि दुर्गा 11 यांच्यामधील ही लढत आपल्याला खरोखर कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी आमचे यूट्यूबच्या माध्यमातून श्री SS लाईव्ह प्रोप्रायटर मुन्ना पाटील या भागामध्ये असणारे आमचे ऑपरेटर शोधन, कॅमेरामॅन अजय. एक चांगलं आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई पंचकृषी प्रीमियर लीग 2025 अतिशय देखणं आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. पहिली विकेट गेली ती संकेत दिवेकरच्या स्वरूपात. 2 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज प्रतीक राईट आर्मवर द विकेट मारा.
सुरेखरित्या हा चेंडू खेळवलाय. खरोखर रिव्हर्सिव्हचा फटका यशस्वी ठरतोय. 2 क्षेत्राच्या मधून चेंडू जातोय पण क्षेत्ररक्षक बाउंड्रीच्या आत चेंडू अडवण्यात यशस्वी ठरतोय. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 फलंदाजी जिथे 1 धाव आहे तिथे 2 धावा पडगडतात. करण एकच धाव मिळते. करण आणि योगेश ही जोडी मैदानात खेळते. कारण त्यांना कोणताच या ठिकाणी धोका पत्करायचा नाही, त्यामुळे 1 धावेने धावफलक पुढे सरसावतो. दुर्गा 11 पहिलं षटक चालू असताना 1 गडी बाद 3. आमचे गुणलेखक नागले सर या भागातील एक निष्णांत, क्रिकेटला पूर्णपणे वाहून घेतलं. आपल्या सेवेत निवृत्त झाल्यानंतर एअर इंडियामध्ये आपल्या सर्व्हिसमध्ये तिथे सुद्धा त्यांनी क्रिकेट गाजवलं आणि आता सुद्धा आपल्या पेनपूर्वकाचं क्रिकेट गाजवतात. आमचे तमाम मान्यवर सगळेच बसले सकाळपासून उद्घाटन करतायत. उद्घाटनासाठी उपस्थित आणि सामन्याचा आस्वाद घेतात. प्रतीकचा पुढचा चेंडू सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मिडल अँड लेग स्टंपवरचा ऑफ स्टंपवरचा हा चेंडू झपकन चेंडू बाहेर काढण्यात यशस्वी ठरतंय. बॅट आणि चेंडू यांचा संघर्ष नाही. यष्टिरक्षक चेंडू अडवतोय. क्षेत्ररक्षकामार्फत परत चेंडू येतोय तो गोलंदाज प्रतीककडे. धावसंख्या स्थिरावले. दुर्गा 11 संघ पहिलं षटक चालू असताना 1 गडी बाद 3. अतिशय सुरेख या पहिल्या षटकामध्ये जखडून ठेवलंय ते प्रतीक यानं आपल्या गोलंदाजीवर. पहिल्याच चेंडूवर 1 विकेट मिळालं. 10-12 पावलांचा स्टार्ट प्रतीक. उजव्या हातानं गोलंदाजी पंचांना पार करतोय. फुलटॉस चेंडू दिला. आमंत्रण केलंय. आमंत्रणाचा स्वीकार केलाय पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय. फलंदाजाला केवळ 1च धाव मिळाली. 1 धावेनं दुर्गा 11 नवनाथ 11 यांच्यामधील ही लढत आपण बघतोय. आमचे गुणलेखक नागले सर म्हणतात पहिलं षटक संपतोय. नवनाथ 11 दुर्गा 11 यांच्यामधील लढत. नवनाथ 11 नाणेफेक जिंकला. दुर्गा 11 संघाला फलंदाजीला पाचारण केलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात दुर्गा 11 संघाने 4 धावा केल्या. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यामुळे या जोडीने असं ठरवलं की हा षटक व्यवस्थित खेळून काढायचा. योगेश आणि करण याचा इरादा पाहूया काय करतात दुसऱ्या षटकामध्ये. नवनाथ 11 मालक करण ढेबे, राकेश जाधव, जोमा दरवडा, सागर सकपाळ, संदीप मंगल, सचिन जाधव हे सर्व मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर दुर्गा 11 अनिल गायकवाड, लक्ष्मण दिवेकर, प्रकाश दिवेकर हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. भव्य दिव्य प्रथम क्रमांक 50,000 व भव्य दिव्य चषक. द्वितीय क्रमांक 30,000 व भव्य दिव्य चषक. या कार्यक्रमासाठी आमचे उद्घाटक वैकुंठ शेठ पाटील आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित. दुसऱ्या षटकासाठी येतोय नवनाथ 11 संघाकडून दिनेश कदम. तर जोडी मैदानामध्ये योगेश आणि करण ही दुर्गा 11 संघाची खेळण्यासाठी सज्ज. स्ट्राइकला योगेश लॉफ्टेड हिट करतोय. चेंडूची डोळ्याची पापणी लवते न लवते तर चेंडू जातोय सरळ सीमा पार. धडपडतोय चेंडूच्या पाठीमागे पण काही उपयोग नाहीये. कारण हा झेल घेतला असता तर नक्की महत्वपूर्ण विकेट मिळाली असती. पण ह्या जीवदानाचा कितपत फायदा घेणार तो म्हणजे योगेश आपण पाहणार आहोत. कारण पहिल्या षटकामध्ये कोणती घाई करायची आणि दुसऱ्या षटकामध्ये खरोखर या दोघांनी चांगला प्रतिहल्ला चढवलाय. योगेश खेळतोय चौकारच्या साह्यानं 7 धावांवर. 3 धावांवर खेळतोय करण आणि दुसरं षटक चालू असताना 2 अंकामध्ये पोहोचतोय तो म्हणजे दुर्गा 11 आणि दुसऱ्या षटकातील या चेंडूवर आणखी महत्वपूर्ण विकेट मिळते. सरळ
थोडी घाई झालेली दिसते दुर्गा 11 संघाला, कारण 2 चेंडूवर त्याने चांगला समाचार घेतला होता, पण तिसऱ्या चेंडूवर मात्र दिनेश यानं एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. 2 गड्याच्या मोबदल्यात दुर्गा 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती दुसरं षटक चालू असताना 2 गडी बाद 10. पहिली विकेट गेली होती 0वर, दुसरी 10 धावांची भागीदारी केली. तिसरा नवीन फलंदाज खेळण्यासाठी येतोय मैदानात सचिन मोरे. स्ट्राईकला सचिन मोरे पंचांकडून घाट घेतोय, क्षेत्राची पाहणी करतोय आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज दिनेश कदम यांच्या गोलंदाजीवर. फुलटॉस चेंडू पाहिजे असा समाचार घेतलाय, पाहूया. जो आमंत्रण केला होता फुलटॉसला आणि त्याचा बरोबर त्यांनी स्वीकार केला आणि 1 बाउन्स चेंडू येतोय तो सरळ सीमापार चौकार. अतिशय सुरेख फटका मारला तो म्हणजे सचिन आले आले आपल्या बॅटीचा तडाखा दाखवलाय आणि हा सुद्धा तडाखा देतोय. अगदी बरोबर सरळ जातोय तो सरळ आणि पंचांनी इशारा केला की हा चेंडू नो आहे. दुर्गा 11 असं वाटत पहिल्या षटकामध्ये केवळ धावा झाल्या त्या 4 आणि या षटकामध्ये सचिन हाणामारी करतोय. यावेळेला स्क्वेअर कट थोडासा चेंडू खाली राहतोय पण एनकेन गावे एक धाव मात्र मिळते. एक धावेने 20 मध्ये पोहोचतोय तो म्हणजे दुर्गा 11 संघ. दुसरं षटक चालू असताना आमच्या समालोचन कक्षामध्ये म्हटलं की सचिन पेंट प्रयोगातील हा पहिला फलंदाज असेल की या चेंडूवर त्यांनी षटकार मारला, कारण हा चेंडू नो आहे. अगदी बरोबर त्यांनी हेरला होता पण बॅट मात्र त्याने हवेत धरली आणि चौकार मारला. सुरेखरित्या खेळून काढतोय, कोणती घाई नाही यावेळेला, कारण सचिन एका बाजूने टोलेबाजी करतोय तर आपण त्याला स्ट्राईक द्यायचे हा इरादा दोन्ही फलंदाजांचा दिसतोय. पंच इशारा करतायत रमेश ढाकवळ आमच्याकडे. दुसरं षटक संपतोय. नवनाथ 11 आणि दुर्गा 11 यांच्यामधील ही लढत वैजनाथ मित्रमंडळ वरसई आयोजित वरसई विभाग पंचकोशी प्रीमियर लीग 2025 यामध्ये हा उद्घाटनीय सामना. टॉस जिंकला नवनाथ 11 प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं. दुर्गा 11 संघाला फलंदाजाला पाचारण केलं. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा झाल्या असताना दुर्गा 11 संघाच्या या षटकामध्ये 17 धावा कुठून काढल्या दिनेश याच्या गोलंदाजीवर आणि त्यांनी एक महत्त्वपूर्ण विकेट जरी घेतली तरी 17 महत्त्वपूर्ण धावा गेलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 21. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई आयोजित वरसई पंचकोशी प्रीमियर लीग 2025 या सामन्यामध्ये आमचे प्रमुख पाहुणे माननीय श्री धैर्यशील दादा पाटील खासदार राज्यसभा, माननीय श्री रविशेठ पाटील आमदार, त्याचप्रमाणे माननीय श्री प्रवीण पवार उपविभागीय अधिकारी, माननीय आदेश बांदेकर अभिनेता, अशा अनेक मान्यवरांची मांदियाळी होत असताना मायक्रोफोनवर आमचा येतोय एक बुलंद आवाज वामन दरवड. धन्यवाद. या ठिकाणी आमचे महागुरु कदम सर यांचा आवाज ऐकलात. बऱ्याच दिवसानंतर आज त्यांच्या सोबत समालोचन करण्याची संधी मिळाली. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई आयोजित वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 चा कारवा या मैदानामध्ये खेळला जातोय. सामना रंगलाय. आपण पाहतोय नवनाथ 11 दरम्यान दुर्गा 11 याच्यामध्ये टॉस जिंकलाय. नवनाथ 11 टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी पाचारण केले दुर्गा 11 टीमला. 2 विकेट गमावल्यात दुर्गा 11 टीमने आणि धावा बनवल्यात 22. यस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय सरळ बरोबर बॅकवर्ड डिपॉइंटला चेंडू खेळून काढलाय. सिंगलला डबल कन्वर्ट केलं जाते का? यस. ही दुसरी धाव धावून पळून चित्याच्या चपलाने पूर्ण केली जाते आणि धाव संख्या तब्बल स्कोर कार्डवर आपण पाहू शकता 24. एसएस लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. बेस्ट क्वालिटी अँड क्लॅरिटी या वाहिनीचे प्रोप्रायटर मुन्ना पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मित्रांनो एक सुपर मेजवानी आपल्याला प्रत्येक मैदानामध्ये एसएस लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. ब्लॉकचा चेंडू होता, ब्रह्मास्त्राचा वापर केला होता गोलंदाज प्रतीक शिगमन. परत लावड अपील झाली होती. एक धाव मात्र मिळते.
येस बॅटगड आहे आणि एक धाव मात्र मिळते. धाव संख्या होते तब्बल स्कोर कार्डवर 25. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या होती ती 25. तिसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना नवनाथ 11 टीमचा गोलंदाज प्रतीक ओव्हर द विकेट मारा. यस अक्रॉस द लाईन बॅटच्या स्क्वॉड मध्ये बॅटच्या रडार मध्ये चेंडू जातो डिफाईन लेगला. हा येतोय जबरदस्त प्रेक्षणीय आर पार दिल मांगे मोर फोर चौकार डीजे. पुढचा चेंडू टोटल 29. करण ऑन द फायर मिड विकेटला चेंडू खेळून काढलाय. सिंगल यस नो चाललाय. तू मै चाललाय. तू पहिला मी पहिला. परंतु ह्याच्यामध्ये रनआउटची विकेट जायची आणि फार मोठा नहले पे द्यायला व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो. कारण 2 विकेट योगेश वाघमारे असेल संकेत दिवेकर असेल त्याला मात्र बॅक टू टेकआउटच्या रस्त्याला पाठवलंय. कारण ते फार मोठे फलंदाज. सामाजिक कार्यकर्ते समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत ज्याने घेतलंय असे तमाम सर्वांचे लाडके अविनाशजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. बाळगंगा संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांना विनंती आहे की साहेब आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या. ऑफिशियल ड्रीम झाला मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. परंतु मैदानामध्ये काय घडलं आपण पाहता 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावा झाला स्कोर कार्डवर 2 बाद 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 31 धावसंख्या झाले दुर्वा 11 टीमची. नवनाथ 11 टीमचे मालक करणजी ढेबे, राकेशजी जाधव साहेब, जोमाजी दरोडा साहेब, सागरजी सकपाळ साहेब, संदीपजी मोंगल साहेब आणि सचिनजी जाधव साहेब हे खऱ्या अर्थाने मित्रांनो हे मालक आहेत नवनाथ 11 टीमचे. तर दुर्वा 11 टीमचे जे मालक आहेत अनिलजी गायकवाड, लक्ष्मीजी दिवेकर आणि प्रकाशजी दिवेकर हे खऱ्या अर्थानं दुर्गा 11 टीमचे मालक आहेत. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावा झाला स्कोर कार्डवर 31. 2 विकेट लॉस. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 31 झाली या स्कोर कार्डवर. सुंदर असं नियोजन आयोजन श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई आयोजित वरसई पंचक्रोशीय प्रीमियर लीग बघा बघता. हा नक्कीच बऱ्याच दिवसांच्या नंतर आमचे महागुरु कदम सरांचं मी नेहमीच आठवण काढतोय. खऱ्या अर्थानं आज जी काय आम्हाला जी मायक्रोफोनवर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली पंडित ज्यांच्याकडं सातत्यानं पाहिला जातोय आमचे कदमजी सर खऱ्या अर्थानं सुभाष भाई शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन आणि श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई यांच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती ह्या ठिकाणी लाभले. आज बरंचसं काय त्यांच्याकडून शिकायला मिळणार आहे. परंतु 31 धावसंख्या झाले. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय नितीन. यस डाऊन द लेग साइड इट इज वाइड बॉल. पंचाचा इशारा. आदरणीय सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते विनोदजी बिकुड साहेब या ठिकाणी आलेत. त्यांनाही विनंती असणार आहे की साहेब आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या. अतिथी देव भव. आणि या स्पर्धेसाठी लागणारे जेवढे चेंडू आहेत ना ते त्यांच्याकडून पुरवण्यात आलेत आणि अशा दानशूर व्यक्तींचे या ठिकाणी लाऊड अपील झाले. यस 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 विकेट जाळ्यामध्ये पकडलाय. विकेट बाद होतोय सचिन.
तीन बाद 32 अशी धावसंख्या झाली आणि चौथं षटक प्रगतीपथावर चालू आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे खऱ्या अर्थानं आपल्या मंडळाचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याला पार पाडून येणाऱ्या पाहुण्यांचं या मंचावर सन्मान स्वागत केलं जाणार. तद्वर जाऊया मैदानाकडे. वर्षे पंचक्रोशी प्रीमियर लीग वर्ष बघता बघता 9 आणि काय दिमागदार सोहळा कुंभ मेळावा ह्या ठिकाणी आपण पाहतोय. 3 विकेट तंबूच्या आसराला 32 धावसंख्या झाली दुर्गा 11 टीमची. नवनाथ 11 टीमचा गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय आपण. नितीन पवार बघा 25 मिनिटांमध्ये एक इनिंग संपले पाहिजे. अजय कमिटीची तुम्हाला विनंती असणार आहे. ब्लॉकचा चेंडू होता सरळ डीप कवाला चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. आहे तो चौकार आणि चौकाराची सण धाव संख्या तब्बल स्कोर कार्डवर पाहतोय 36 3 विकेट लॉस. कार्डवर 38 39 क्षमस्व 39 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. काय सुंदर क्रिकेट ह्या ठिकाणी घडवलाय आणि घडवण्याचं सामर्थ्य ज्याने खऱ्या अर्थाने मनसुबा ज्याने आखलाय श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई यांच्या माध्यमातून ही पंचक्रोशी प्रीमियर लीग. ओहो हाफ टॅकरचा चेंडू वाऱ्याच्या वेगाने निघून चाललाय. डॉट टीमची सांगता होते. नितीन पवार गोलंदाजी मार्कवर मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी करत असताना आपण पाहायला मिळतोय. कारण ह्या फलंदाजाला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना सातत्यानं गावदेवी क्रिकेट करोडी टीम कडून खेळताना पाहायला करण ह्या खेळाडूला. पुढचा चेंडू नितीन पवार. या सुधारित तलवार चले तो सामने वाले की गर्दन कटे ना चले तो खुद की गर्दन कटने के लिए देर नहीं लगती. शानदार चले जानदार चले और सामने लो दुश्मन का गला काटा 4 रन. करेगा यस षटकार. ओके षटकार यस ओके षटकार आणि षटकाराची साणा धाव संख्या होते तब्बल 45. बघा थोडस दुर्गा 11 टीम सर या ठिकाणी अडचणीमध्ये सापडलेली. संकेत आउट झाला. त्याच्यानंतर योगेश रावडी हा बाद झाला. थोडीशी अडचण आली होती परंतु अडचणीमधून संकटमोचक म्हणून आला तो करण. काय जबरदस्त छोटा पॅक काय धमाका आहे. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावा झाला स्कोर कार्डवर. ऋषभ गोलंदाज ट्रॅकवर आलाय. नवनाथ 11 टीमचा गोलंदाज ऋषभ वेगवान गोलंदाज पाहिला. वाऱ्याच्या वेगाने चेंडू निघून त्याला किपरच्या दस्तानामध्ये डॉट चेंडूची सांगता होते. स्ट्राईक वरती फलंदाज राजेश. आता करण मात्र काहीतरी काल मंत्र देताना आपण पाहायला मिळतोय. करण म्हणतोय की स्ट्रायकर मला घेऊन ये आणि कसं घेऊन यायचं तर तुला प्लॅनिंग करावी लागेल. कारण सिंगल धाव घेतली तर नक्कीच करणला स्ट्राईक मिळणार आहे. हो तोच मी म्हटलं होतं की सिंगल धाव संख्या घेऊन करण स्ट्राईक वरती येणार आहे आणि तोच मनसुबा ह्या ठिकाणी राजेश यांनी दाखवला. कव्हरला चेंडू उडवला. 1 धाव मात्र प्राप्त केली. नक्कीच या ठिकाणी पहिली इनिंग समाप्त झाली की त्या दरम्यान टॉस केला जाईल. परंतु ज्यांची मॅच असेल त्यांनी
प्लेइंग 11 टीमची जी नाव आहे ती घेऊन यायची. हा फटका फसलाय, परंतु नोमॅन लँड मध्ये चेंडू पडतोय काय, प्रयत्न चांगलं केलं होतं परंतु चेंडू चाललाय सरळ वाडिश लॉंगा बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय दमदार आर पार कडक कडक चौकार. होणारा पुढचा सामना बापदेव 11 आणि दरम्यान ओबी 11 आपण तयार राहायचंय. ओ यस, फटका पुन्हा फसलाय. नोमॅन लँड मध्ये चेंडू पडतोय का. ओ हो, या दोघांच्या मध्ये मिस कॉलिंग झालं आणि मिस कॉलिंगच्या मुळे दुर्घटना घडली. 2 धावा झेल सुटला, 2 धावा सुद्धा मिळाल्यात. 52 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. दुर्गा 11 दरम्यान नवनाथ 11 याच्यामध्ये क्रिकेटचा बॅटल आपण पाहतोय. वर्षे पंचवर्षीय प्रीमियर लीग 9व वर्ष या ठिकाणी साजरी केले जातोय. काय दिमागदार सोहळा या मैदानामध्ये आपण पाहतोय. कुंभ मेळावा ह्या ठिकाणी भरलाय. आपल्या बाळगंगेची जत्रा म्हणायला काय हरकत नाहीये. पुढचा चेंडू ओ यस, पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला. तद्वर मात्र 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील. खराब थ्रो झालाय. तिसरी धाव मिळते का आणि तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होणार परंतु 2 लेग बाईचा 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव मात्र 4 बाद धाव संख्या होते दुर्गा 11 टीमची. नवनाथ 11 विरुद्ध खेळत असताना फायनल इनिंग चालू असताना 54 4 बाद 54. राजेश जाणार बॅक टू टेक आउट. देऊया डीजेला संधी. तर होणारा सामना बापदेव 11 दरम्यान ओवी 11 ह्याच्यामध्ये सामना होणार आहे. कॅप्टननी ह्या ठिकाणी फॉर्म घेऊन जायचंय आणि लगेच यादी द्यायची आहे. परंतु मैदानामध्ये काय घडलं काय पाहतोय आपण. रनआउट विकेट. राजेश बॅक टू टेक आउट. धाव संख्या दुर्गा 11 टीमच्या स्कोर कार्डवर 4 बाद 54 54. न्यू बॅटर गणेश मैदानामध्ये दाखल झाला. तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अंतिम षटक फेकण्याकरिता ऋषभ ओव्हर द विकेट मारा. गणेश हापट्या करता चेंडू आहे, पुल केलाय, अनसक्सेसफुल ठरलाय परंतु हिट विकेट मात्र हिट विकेट या ठिकाणी मात्र देऊन गणेश जातोय बॅक टू टेक आउट. कर्णधार आणि ओवी 11 टीमचा कर्णधार आपण टॉस करण्याकरता या कारण पहिले इनिंग समाप्त झाले. नक्कीच बघा मॅन ऑफ द सिरीज साठी मित्रांनो थंड कूलर त्यांच्याकडून आम्हाला मिळालाय. हॅलो आणि सिटीजनचं वॉच श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई आयोजित वरसाई पंचकशी प्रीमियर लीग 2025 वर्ष 9 आणि यामधील खऱ्या अर्थानं मग तो कोणताही क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, यामधील आपल्या संघर्ष न्याय हक्कासाठी नेहमीच झटणारे अर्थातच बाळगंगा प्रकल्प या समितीचे अध्यक्ष माननीय अविनाशजी पाटील यांचं यथोचित असं स्वागत आणि सन्मान होत आहे. चांगलं कार्य करणाऱ्याचं चांगलं नाव निघतं. परवाच आम्ही 22 जानेवारीला आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाला चाललो होतो आणि आमचे अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष रुपेश कदम यांनी म्हटलं की आपल्या समाजासाठी नेहमीच कार्य करणारे अविनाश पाटील यांचं त्यांनी त्यावेळेला नाव घेतलं आणि खरखर आज या कार्यक्रमासाठी अविनाशजी पाटील बाळगंगा संघर्ष समिती यथोचित असं स्वागत आणि सन्मान आणि त्याचप्रमाणे माननीय सुरेश बने निफाड यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे आणि ते संघ मालक सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी
आमच्या तरुणांना चांगलं ज्यांनी योगदान दिलेलं आहे, प्रत्येक सामन्यामधील जेवढी चेंडू पाहिजे तेवढी चेंडू पुरवणारे आमचे विनोद विकोट यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. सुभाष शिंदे यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे. हा नक्कीच पॅव्हलियन मधूनच इंटरव्ह्यू होईल. सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे, प्लीज. योगीजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. सुभाषबाई शिंदे आणि योगीजी पाटील यांच्या शुभ हस्ते मायाची उदाळ शाल देऊन विनोदजी विकोट साहेबांचं या ठिकाणी स्वागत झालं. कारण खऱ्या अर्थानं मित्रांनो, आपण या स्पर्धेमध्ये जेवढे चेंडू ज्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेत ते विनोदजी बिकुड साहेबांचं या ठिकाणी स्वागत झालं. SS लाईव्ह शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली वाहिनी, आपल्या हक्काची वाहिनी SS लाईव्ह. नक्कीच मित्रांनो, या वाहिनीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. टॉस करून घ्यायचंय. बापदेव 11 दरम्यान ओवी 11 टीमचा कर्णधार. टॉस लगेच करून घ्या. सन्माननीय आदरणीय अण्णा सकपाळ साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असणार आहे की मग सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या. कूलर आणि सिटीजन सिटीजन वॉच ज्यांच्याकडून आम्हाला मिळाले असे सन्माननीय आदरणीय सुभाषबाई शिंदे यांना विनंती आहे की आपण बाळगंगा संघर्ष समितीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अविनाशजी पाटील साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस करण्याकरता आपण टॉस बॉक्सवर जायचंय. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पहिले इनिंग समाप्त झाले मित्रांनो. धावा झाल्या दुर्गा 11 टीमच्या 54 आणि 55 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत नवनाथ 11 टीमला. प्रत्येक षटकामध्ये 11.00च्या रिक्वायर्ड रन रेटने पुढे जावा लागेल. ते नवनाथ नाणेफेक होतीये. अर्थातच टॉस जिंकलाय ओवी 11 संघानं आणि बापदेव संघ या दोघांमध्ये या ठिकाणी मॅच असेल, दुसरी मॅच असेल. टॉस जिंकलाय बापदेव 11 जांभूळवाडी संघानं. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करताना समोरच्या या ठिकाणी अपोजिट संघ आहे ओबी 11. तर कशा पद्धतीने तुमची रणनीती असेल त्यांना या ठिकाणी कमीत कमी धावामध्ये रोखण्याची? 50च्या आतच रोखायचा प्रयत्न करू. निश्चितच. आणि या आयोजन आणि नियोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. निश्चितच. हे होते आकाश पडील बापदेव 11 संघाचे जांभूळवाडी आणि या ठिकाणी ओबी 11. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. जरा आयोजन पण मस्त केलेलं आहे. मी त्यांचा प्रथमतः धन्यवाद मानतो. आणि निश्चितच आपली फलंदाजी ते कुठपर्यंत या ठिकाणी टार्गेट आपण ठेवणार आहोत? आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच. या ठिकाणी दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊया आणि वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद अक्षय. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई आयोजित वरसाई विभाग पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 वर्ष 9. त्यामधील पहिली लढत दुर्गा 11 आणि नवनाथ 11 यांच्यामध्ये आहे. नवनाथ 11 संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम दुर्गा 11 संघाला फलंदाजीला पाचारण केलं. पहिली विकेट दुर्गा 11 संघाची संकेत 0वर बाद झालेला असताना सुद्धा त्यांनी 5 षटकाच्या खेळामध्ये 11 धावांच्या सरासरीने 55 धावा केलेल्या आहेत. 54 धावा केलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 55 धावा करायच्या आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अनिल सकपाळ यांचे या ठिकाणी स्वागत होतोय. त्या स्वागताचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. अनिल सकपाळ यांचे या ठिकाणी स्वागत होतोय. तदनंतर या ठिकाणी राकेश जाधव आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. त्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी आपण समोर यायचं आहे. धन्यवाद. कदम सर. दुर्गा 11 संघाचा पहिलाच चेंडू संकेत दिवेकर यांनी टाकला पण तितकंच चांगल्या रीतीने खेळून काढला. कोणतेही धाव नाहीये. चेंडू गेला तर निर्धाव. पहिला षटक अर्थात पॉवर प्लेचा षटक, त्यामुळे क्षेत्ररक्षक अगदी अचूक जवळ लावलेले आहेत. मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार होते. संकेत याचा पुढचा चेंडू साला मिळाला ते फलंदाज सागर आणि रुपेश. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. संकेतच्या गोलंदाजीचा लाईन आणि लेंथ ज्याला आपण म्हणतो
ते खरोखर उत्कृष्ट लाईन आणि लेन त्यांनी दोन्ही चेंडू अतिशय सुरेख टाकले आणि फलंदाज सागर याला जखडून ठेवलं. दोन्ही चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. संकेत गोलंदाजीला या समालोचन कक्षेच्या बाजूने गोलंदाजी पुढे सर. यावेळेला मात्र चेंडूचा बरोबर अभ्यास केला. 2 क्षेत्राच्या मधून चेंडू गॅप करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकाने चेंडू अचूक आवडला. ऑफ ड्राईव्हचा फटका मारलाय. पाहूया पंचांकडे अपील केलेलं आहे धावबादचं, पण फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. एनकेन का होईना एक धावेने खातं उघडतोय, तो म्हणजे नवनाथ 11 संघ. नवनाथ 11 संघाची धावसंख्या 0-1. आपल्या 55 धावा विजयासाठी करायच्या असताना नवनाथ 11 आणि दुर्गा 11. नवनाथ 11 संघाचे मालक करण ढेबे, राकेश जाधव, जोमा दरवडा, सागर सकपाळ, संदीप पोंगल, सचिन जाधव. तर दुर्गा 11 संघाचे मालक अनिल गायकवाड, लक्ष्मण दिवेकर आणि प्रकाश दिवेकर. व्यासपीठाला उपस्थित मान्यवर संघ बाळगंगा संघर्ष समिती अध्यक्ष अविनाश पाटील, माजी सरपंच वरसाई चंद्रकांतजी होसगे, सरपंच वरसे काशीनाथ वाघमारे, माननीय जयंत नारकर, सोपान शेलार, प्रकाश चौधरी, झोमा दरवडा. चेंडू दरम्यान निर्धाव जातोय. पंचांकडे अपील केलंय. मान्यवर जोमा दरवडा, भरत कदम, जयंत सुतक, सुकीर वीर, धर्मा केवारी, बबन पवार, संजय पाटील, रामचंद्र मोंगल, महेश गुडेकर, कमलाकर बारगुडे, जो कोना वाघमारे, त्याचप्रमाणे महादू गोरिवले, विनोद भिकोट, रमेश मनवे, अण्णा सकपाळ, अनिल सकपाळ अशा अनेक मान्यवरांचं पुन्हा एकदा वैजनाथ मित्रमंडळ वरसाई आयोजित वरसाई विभाग पंचक्रोशीय लीगच्या वतीनं आपण स्वागत करतोय. आणि मैदानामधील जो सामना आपल्याला रंगतोय तो उद्घाटनीय त्या सामन्याकडे वळतोय. चेंडू लेग साईडच्या चेंडूला बरोबर मारण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडू यांची मुलाखत नाही आहे. यष्टीरक्षक चेंडू अडवतोय. चेंडू जातो तर निर्धाव, जिथे धावा वाढवायला पाहिजेत. पहिला पॉवर प्लेचा षटक आहे. त्या षटकामध्ये संकेत आणि रुपेश याने, सागर आणि रुपेश याने धावा वाढवायला पाहिजेत, पण संकेत मात्र आपल्या गोलंदाजीवर अंकुश ठेवतोय. संकेतचा चेंडू पाहिजे असा बॅटीच्या पट्ट्यात आला नाही. सरळ हवेत चेंडू बराच वेळ येत आहे. हा झेल माझ्याकडे येतोय, मी काही सोडणार नाही. पण डीजे मास्टरसाठी हा सांगितलं का, असं लाखो मध्ये आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. टिट फॉर टॅट, जशाच तसे हम भी कसे कसे नाही, काटेके टक्कर आपण मैदानात बघतोय. पहिली विकेट जशी दुर्गा 11 संघाची 0वर गेली होती, तशी नवनाथ 11 संघाची सुद्धा पहिली विकेट जाते, ती 1 धावांवर. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 1. सुरेख चांगली गोलंदाजी संकेतची आपल्याला पाहायला मिळाली. गुणलेखक नागले सर म्हणतात की अजूनही 4 षटकं बाकी आहेत आणि 4 षटकामध्ये धावा करायच्या असतील तर मात्र नवनाथ 11 संघाला आता मात्र आपल्या फलंदाजीचं एक थोडंसं धावफलक हलता ठेवायला पाहिजे. खरोखर या क्रिकेट ज्यांनी गाजवलंय या भागातील आमचे सुभाष शिंदे अशा अनेक असतील, योगेश पाटील असेल, खरोखर त्यांचं या ठिकाणी आम्ही नक्कीच कौतुक करतोय, कारण या भागातील क्रिकेटच्या खऱ्या अर्थानं जिवंत ठेवलंय. पण आज सर्वांना एकत्र आणण्याचं काम श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई यांनी केलेलं आहे. अकोटप्प्याचा चेंडू पाहिजे असा समाचार घेता आला नाही. चेंडू आहे तर मधल्या पट्ट्यावर लागलाय. सरळ गोलंदाजी हातात जातोय. क्षेत्ररक्षक झेल घेतोय. लागोपाठ दुसरी विकेट जाते, ती म्हणजे नवनाथ 11 संघाची. दोन गडी बाद 1 अशी धावसंख्या झालेली आहे, ती म्हणजे नवनाथ 11 संघ. बाद होणारे फलंदाज आहेत सलामीला रुपेश आणि सागर यांना तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या षटकात संकेत याने 1 विकेट मिळवली, केवळ 1 धाव दिली आणि योगेश याने सुद्धा आपल्या पहिल्याच चेंडूवर 1 विकेट मिळवली. आता मात्र नक्कीच जबाबदारी येणार आहे त्या दोन्ही जोडींवर, कारण पहिल्या 2 विकेट आपल्या स्वस्तात गेलेल्या आहेत. त्याचा पुरेपूर फायदा मात्र या दोन्ही फलंदाजांनी आता घ्यायला पाहिजे. पहिल्या चेंडूवर विकेट मिळते योगेश. स्ट्राइक घेत होता हरेश. नॉन स्ट्रायकरला आहे फलंदाज प्रतीक. याच जोडीवर जबाबदारी. गोलंदाज आहे ते योगेश. योगेशचा सुरेख चेंडू चांगल्या रीतीने स्क्वेअर शक्तीपेक्षा 31 श्रेष्ठ या फटक्यामध्ये आपण बघितलाय. चेंडू गॅप मधून खेळून काढतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार.
या 4 धाव्याने धावसंख्येला थोडासा आकार येतोय. दुसऱ्या षटक चालू असताना 5 धावा झालेल्या त्या धावफलकावर नवनाथ 11 संघाच्या 2 गड्याच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 55 धावांचा टार्गेट त्यांना 5 षटकामध्ये पूर्ण करायचा असताना आज क्रिकेटची पंढरी की जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, हे सुनील गावस्कर यांचं महान क्रिकेटपटू यांचं वर्ड आपण वापरतोय. यावेळेला चेंडू खरोखर खाली राहतोय. फलंदाजाला थोडासा फटका मारण्याचा इरादा त्यांनी केला होता, पण त्याने बघितलं चेंडू हा खाली राहतोय आणि चेंडू जातोय स्ट्रक्चर ग्लोव्ज मध्ये. चेंडू निर्धाव चांगली गोलंदाजी सकाळच्या क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे नवनाथ 11 संघाचे गोलंदाज. यावेळेला मात्र फलंदाजाने चांगलाच चेंडू हेरलाय आणि जातोय तो सरळ डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट यांच्यामधून चौकार. संघमालक मिलन जाधव विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. ओवी 11 संघाचे संघमालक मिलन जाधव आपणास विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अनिकेत होजगे यांची आपण भेट घ्यायची आहे. तर अतिशय सुरेख गोलंदाजी योगेश याची पाहायला मिळाली, पण या चेंडूवर त्यांनी एक चौकार मारून सुरेखरित्या खेळ पाहायला मिळाला. जरी 2 विकेट गेल्या असल्यानंतर आपल्या खेळाचे सूत्र हाती घेतोय तो प्रतीक आणि हरेश. हे खरोखर येणाऱ्या चेंडूवर योगेश याचे 4 चौकार मारलेत. ते म्हणजे नवनाथ 11 संघाच्या फलंदाज हरेश यानं आपल्या 3 चौकार मारलेत. अतिशय सुरेख एक पवित्र आपल्या हातात घेतलाय. काय क्रिकेटमध्ये काय घडणार काय बिघडणार हे येणारा क्षण आपल्याला सांगणार, पण आम्ही पण सुद्धा त्याच पद्धतीने खेळू. हरेश यांना खरोखर खरं या बॅटमधून काय म्हणावं, काय सकाळच्या क्षेत्रात असं वाटत होतं की खेळाचे सूत्र हाती जातील, पण प्रेक्षकाने हा सामना प्रेक्षणीय व्हायला पाहिजे हे हरेश दाखवते आपल्या बॅटीतून. पण डीजे मास्टर काय दाखवते ते बघ. अण्णा सकपाळ यांच्याकडून बघा ऑफर आलाय. लगातार 2 काही षटकार मारले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज. गुणलेखक नागले सर म्हणतात की खरंच जशी यांची स्थिती होती पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा गेल्या होत्या आणि 1 विकेट गेली होती, तसं यांचं सुद्धा पहिल्या षटकामध्ये 1 फक्त धाव मिळाली होती. या षटकामध्ये धावा मिळाल्या त्या 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावर लागल्यात त्या नवनाथ 11 संघाच्या. अजूनही 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूमध्ये नवनाथ 11 संघाला सामना जिंकायचा असेल तर त्यांना धावा करायच्या आहेत. त्या हरेश खेळतोय 3 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्यानं 36 धावा. 18 चेंडूमध्ये 36 धावा करायच्या. 18 चेंडूमध्ये 36 धावा कशा पद्धतीने करणार, पण हरेश आणि प्रतीक जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल. पण येणारा हा षटक आहे तो षटक मात्र जर दुर्गा 11 संघानं व्यवस्थित टाकला तर या षटकावर कमीत कमी धावा दिल्या तर नक्कीच सामन्याची पकड ही दुर्गा 11 संघापुढे जाईल. पण काय घडणार काय बिघडणार, कोण जिंकणार कोण हरणार, हा अंतिम चेंडूपर्यंत सामना चित्तथरारक रंगणार याचं प्रत्यक्ष वर्णन ऐकण्यासाठी आपल्या या पेंट प्रयोगाच्या क्रिकेटमधील आज आमचा मायक्रोफोन ज्यांनी हाती घेतलाय ते मराठी आणि हिंदी या भाषांवर ज्यांचं प्रभुत्व आहे ते आमचे वामन दरवडा यांच्याकडे मायक्रोफोन जातो. धन्यवाद कदम सर. चला 2 षटक समाप्त झाली. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावा आल्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. 19 येणारे 18 चेंडू आणि 18 दूने 36 धावसंख्या बनवायची आहेत. जर का आपण विचार केला तर 200च्या स्ट्राईक रेटने पुढे जावावं लागेल ते खऱ्या अर्थानं नवनाथ 11 टीमला. एस्को जबरदस्त चेंडू, हा जबरदस्त ब्लॉकचा चेंडू आपण पाहिला. खोदवर पद्धतीचा चेंडू पाहिला. अनिल गायकवाड काय पहिला चेंडू फेकतोय, वेगवान गोलंदाज पाहिलाय अनिल गायकवाड. याला काय सुरेख भन्नाट डिलिव्हरी. प्रत्येक स्ट्राईक वरती आहे नॉस्ट्राईकला
हरीश दिवेकर ही जोडसाकं जर पाहिलंय तर प्रतीक शिगवान ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना सातत्यानं जांभूळवाडी गावकडून खेळताना आपण पाहिलंय. तर हरीश दिवेकर याला आपण गावदेवी करुडे टीमकडून खेळताना पाहिलंय. तर गोलच्या ट्रॅकवर गोलंदाज अनिल गायकवाड याला सुद्धा आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना गावदेवी करुडे टीमकडून खेळताना पाहिलंय. यस डान्सिंग डाऊन टू विकेट. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. कडक नहीं तो दादा रिएक्शन कहां से होगा. डॉट चेंडूची सांगता होते आणि काय सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळतोय. 2 लगातार डॉट चेंडू पडल्याच्या नंतर गोलंदाजाचा विश्वास कुठेतरी वाढला जातोय ह्या मैदानामध्ये अनिल गायकवाड याचा. ओव्हर द विकेट मारा. स्ट्राईक होती प्रतीक. बॅटच्या स्क्वॉड मध्ये आला. रडार मध्ये घेतला. पाठवून दिलाय. आउट ऑफ द कव्हरेज एरिया. छक्का. पंचवीस धावा झाल्या स्कोर कार्डवर. बघा वेट अँड वॉच केलं. पाहिलं. थांबला आणि मग प्रहार केला. काय सुरेख मी तर म्हणेन. कारण 2 चेंडू या ठिकाणी डॉट झाल्याचे दबाव टाकला होता. पण तो दबावाला न घाबरता जो फटका मारलाय वाडिश लॉंगण आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये. ओ हो 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 इट इज बॅड बॉल. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जातो चेंडू. फनिश केलं जातं अनिल गायकवाड याला. अतिरिक्त धावाने भर पडली जाते. टोटल धावसंख्या होते 55. पाठलाग करत असताना 26. आता येणारे चेंडू 15-29. अनिलजी पवळे साहेब तुम्हाला विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक या पुढेकडे या. येस वाईड बॉल. बघा 2 लगातार वाईड चेंडू पडले जात आहेत. अनिल गायकवाड थोडासा दबाव आलाय. अनिल दादा गब्बर सिंह कह के चले गए. जो डर गए वो घर गए. डटकर मुकाबला करना चाहिए. पुढचा चेंडू अनिल गायकवाड. ओव्हर द विकेट मारा प्रतीक साठी. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क आला नाही. डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. डॉट चेंडू जातोय. आता येणारे चेंडू मित्रांनो येणारे असणारे चेंडू 14 आणि 14 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 28. नवनाथ 11 टीमला. एका बाजूला नवनाथ 11 टीमचे दोन्ही फलंदाज प्रतीक असेल हरीश असेल तर दुसऱ्या बाजूला आपण दुर्वा 11 टीमचा गोलंदाज पाहतोय अनिल गायकवाड याला. पुढचा चेंडू अनिल. लाईन खेळला. चेंडूला मात्र ठिकाणी खेळून गेला. लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय. वाऱ्याच्या वेगानं दन 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 करत जातोय बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावांचा अंतर कमी केला जातोय. धाव संख्या तब्बल स्कोर कार्डवर पाहू शकता आपण. टोटल 31. आता येणारे चेंडू 13-24 धावांची करा. 13 चेंडू 24 धावा. अनिलजी पवळे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. अमरजी पाटील तुम्हाला विनंती आहे की आपण या सन्मानपूर्वक. पुन्हा चेंडू मात्र या ठिकाणी प्रतीक सिगवन सोडून देतोय. डॉट चेंडूची सांगता होती. 12 चेंडू बॅलन्स. 12 चेंडू बाकी आणि 12-24 धावा बनवायच्या. समीकरण जर का विचार केला 200चा स्ट्राईक रन रेट रिक्वायर्ड रन रेट जो अजून मात्र काका काय पिछा सोडत नाहीये. कारण 18 चेंडू 18-36 पाहिजे होत्या त्यावेळेला. या षटकामध्ये 12 धावा आल्या. आता 12 चेंडू बॅलन्स आणि 24 धावांची गरज. समीकरण जुळतो की मिळतो की बिघडतोय या मैदानामध्ये आपण पाहतोय. काय सुंदर नियोजन आयोजन. श्री वैजनाथ मित्रमंडळ वर्षी आयोजित वर्षी विभाग प्रीमियर लीग वर्ष 9 आणि काय दिमागदार सोहळा या मैदानामध्ये आपण पाहतोय. जबरदस्त नियोजन आणि आयोजन पाहतोय. या बाळगंगेच्या खुशीत बसणारा हा संपूर्ण खोरा आहे. 12 गेंदे बची हैं और 12 गेंदों में कुल टोटल चाहिए 24 रन. क्या निकाल पाएंगे? डिपेंड हो जाएंगे या चेस हो जाएंगे क्योंकि 12-24 चाहिए. नवनाथ 11 बनाम दुर्गा 11 इनके बीच में ये रोमटे खड़े करने वाला मुकाबला. दुर्गा 11 टीम ने बनाए थे 55 की जरूरत है उसका पीछा. अब 18 गेंदों का खेल खत्म. 3 ओवर का खेल खत्म और रन बन चुके कुल टोटल 31. आने वाले गेंदे रहेगी 12 और 12 गेंदों में चाहिए 24. लगाना पड़ेगा भाई जोर वरना कहीं जोर अगर कम पड़ जाए तो ये पहला
मुकाबला है आज का। और पहले मुकाबले में देखिए कि शानदार मुकाबले इसके बाद भी होंगे, लेकिन शानदार मुकाबला है इस मैदान के ऊपर। एक तरफ है दुर्गा 11 टीम के सभी 11 खिलाड़ी और दूसरी तरफ है दोस्तों नवनाथ 11 टीम के जो बल्लेबाज पपिन क्रीज के ऊपर खड़े हैं। हरीश दिवेकर हो या प्रतीक शिगवन हो, उनके कंधे के ऊपर ज्यादा जिम्मा आ चुका है। लेकिन गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए, सौता और फेंकने के लिए गेंदबाज संकेत दिवेकर, हरीश दिवेकर और संकेत दिवेकर। अब मजा है। ये देखिए शानदार गेंद था, गेंद को ऑफ ड्राइव का फटका हमें नजर आया। सिंगल प्राप्त करेंगे, सिंगल के साथ कुल टोटल बनेंगे। रनों का 1 रन से अंतर कम किया। आने वाले गेंदे 11 गेंदों में कुल टोटल चाहिए 23। 32 रन बन चुके। आने वाले 11 गेंदे और 11 गेंदों में चाहिए 23। थोड़ा स्पीडअप कीजिए। देखिए हरी दिवेकर के लिए बार बार ऑफर आता नजर आ रहा है। हर एक छक्के के लिए 200 रुपए का इनाम। निलेश जी पाटिल, यस निलेश जी पाटिल, एक राडा बैलगाडा, लाल मैदान गागोदे। ये देखिए, हाँ ये गागोदे का है मेरे ख्याल से, गागोदे खुर्द। हाँ वो गागोदे बुद्रुक और ये गागोदे खुर्द पोल्ट्री फार्म। लेकिन आजकल लाल मैदान गागोदा के जो है बहुत फेमस हो चुका है। संकेत की अगली गेंद हाफ टैकर गेंद, ये देखिए कमाल वाली गेंद, ढूंढते रह गया प्रतीक शिगवन, कहां यार कहां चली गई। प्रतीक शिगवन दादा ये संकेत दिवेकर है, भले बात ही हो जानते कि तूने कहीं अपने गांव की तरफ से ज्यादा क्रिकेट खेला होगा, लेकिन मेरे हर जगह पे मेरा नाम संकेत और मेरा अच्छा संकेत देना मेरा काम है। यह संकेत दिवेकर की गेंदबाजी इस मैदान के ऊपर चल रही है, बहुत ही अच्छा संकेत दिवेकर के द्वारा। अब गेंदे बची है लगभग 10 में 23, लेकिन ये घुमा के मारा नटराज टाइम में गेंद निकल के बिल्कुल लॉन्ग लेग की तरफ जाएगी, बाउंड्री के बाहर। ये मिलेगा खूबसूरत आर पार कड़क कड़क चौकार, साथ कुल टोटल बनेंगे 36। आने वाले गेंदे 9 और 9 गेंदों के ऊपर नंबर चाहिए 19 डीजे। लेकिन गुलाल किसका होगा ये आने वाला समय और वक्त ही तय करेगा। कि मुकाबला ये पहले राउंड का मुकाबला है, लगभग लीग का पहला राउंड का मुकाबला। कौन जीतेगा, दुर्गा 11 या नवनाथ 11? लेकिन नवनाथ 11 के लिए 9 गेंद में 19 चाहिए। और कमाल वाली गेंद है दादा, बहुत ही बढ़िया लाजवाब गेंदबाजी। देखिए गोल्डन पॉइंट के ऊपर जब गेंद फेंकते हैं तो कमाल वाली गेंदबाजी नजर आती है। गोल्डन पॉइंट के उछलती हुई गेंद निकल गई कीपर के 10 टर्न में, डॉट गेंद की समाप्ति हुई जरूर। 8 गेंद में चाहिए 19, 8 गेंदें बची, 8 गेंद में 19 चाहिए। गेंदबाज संकेत दिवेकर, प्रतीक, ये तो ऊंचाई ज्यादा लंबाई कम है, ये क्या क्यों छोड़ा है, टांगा पलटी घोड़ा फरार। ये 2 रन मिलेंगे। तीसरा रन लेने की जल्दी कर रहे हैं हरीश दिवेकर, लेकिन जल्दी का काम शैतान का होता है। आने वाली गेंदें 7 गेंदों में 17 रनों की जरूरत। 7 गेंदों में देखिए बच्चे भी चिल्ला के प्रोत्साहन दे रहे हैं, बजाओ तालियां बजाओ। हाँ ये देखिए एंजॉय कर रहे हैं। हाँ हमारे दोनों ओनर के बच्चे हैं। रुपेश यादव साहब का लड़का है और आप नहीं छोड़ेंगे, गलती नहीं करेंगे। लेकिन बहुत अच्छा कैच पकड़ा, मेरे ख्याल से रावड़ी वहां हमें नजर आ रहा है। आने वाली 6 गेंदें और 17 रनों की जरूरत है। अनिल दादा क्या डिपेंड हो जाएंगे? छह गेंदे सर, 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे। तर हरेश दिवेकरवर जास्त जबाबदारी असं नाही, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच
या सामन्यामध्ये प्रेक्षकांना चित्तथरारक सामना आहे, कारण सामना पंचाने विनंती है सामना लगेच चालू करा। कि आप तो हिंदी में कहता है संकेत, संकेत तो संकेत है, लेकिन मैदान पे हरेश है। हरेश तो कहता है मैं कभी हारा नहीं और मैं टीम को जीतूंगा, जीतने के लिए मैं मैदान पे है। ऐसा ये मैच का मुकाबला अपने को यहाँ पे नजर आ रहा है। तो कौन जीतेगा कौन हारेगा आने वाला वक्त ही अपने को यहाँ पे मालूम पड़ेगा। थोडं स्पीडअप करायचंय मित्रांनो। श्री वैजनाथ मित्रमंडळ वर्षे आयोजित वर्षे विभाग पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 चा कारवा काय दिमागदार 16 आपण पाहतो या मैदानामध्ये। 6 गेंदे बैलेंस, 6 गेंदों में 6 कुल दादा, टोटल 17 का डेंजर आंकड़ा। क्या खतरे को पार करेंगे? और हरेश दिवेकर भले बाती जानती है, एक तरफ संकेत है तो दूसरी तरफ मैं बड़ा भाई हरेश दिवेकर। मेरे नाम में हार हरेश जरूर है, हार है, लेकिन मैं जीत के जरूर दिखाऊंगा इस मैदान के ऊपर। गेंदबाज का भागदौड़, स्लॉग वॉर, डेथ और स्पेशलिस्ट राजेश शायद राउंड विकेट आने की कोशिश करना चाहते हैं राजेश, लेकिन स्ट्राइक पर नवनाथ 11 टीम के बल्लेबाज हरीश दिवेकर, दिनेश कदम नौशक एंड के ऊपर। ये फुल ऑन गेंद थी, फुल टॉस था, लेकिन यस वाइड बॉल का इशारा। थोडा वडापाव ठीक आहे, तुम्ही धंदा करा, काय हरकत नाही, परंतु धूर कमी करा। नक्कीच यस। चले मैदान की तरफ आने वाली 6 गेंदे 16 रनों की जरूरत हरीश दिवेकर के कंधों के ऊपर ज्यादा जिम्मा आ चुका है। ये फुल ऑन गेंद हरीश दिवेकर, ये लगाया उड़न का टोला, गेंदबाज के ऊपर हल्ला बोला, पूरा का पूरा आधा डजन मिला छगर है। अण्णा सकपाळ यांच्याकडून हरीश दिवेकर साठी लागोपाठ 3 षटकार मारले आणि प्रत्येक षटकासाठी 500 रुपये। क्या बात है, क्या बात है, नाद करा। अण्णा म्हणतो आमचा कुठं आमचा नादच खुळा। प्रत्येक षटकासाठी 500 रुपये कॅश प्राइज। क्या बात है, क्या बात है। आने वाली गेंदी रहेगी दादा 5 गेंद के ऊपर 10 पास, इसके आगे जीत। और नीलेश पाटिल के तरफ से 300 रुपए का इनाम अलाउंड द कारपोट, यानी कि ये सिंगल को डबल कन्वर्ट करना चाहते हैं, लेकिन तब तक ये चीते की दौड़ मानो की लगाई और 2 रन पलक झपकते पूरे किए। मान गए हरीश भावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। आने वाली गेंदे रहेगी 4 और 8 रनों की जरूरत। नीलेश जी पाटिल साहब 500 रुपए का इनाम, शेयर मार्केट बढ़ता नजर आ रहा है 6 के लिए, हर एक जगह के लिए। नो फोन पे न गूगल पे, ओनली कैश। लेकिन जीतो मैच जीतो कैच, मारो छक्का। गेंदबाज राजेश, राउंड विकेट, बिल्कुल ओरपी गेंदी ऑन द कारपेट। ओ दादा काय झालं? ओ कुछ हुआ पता ना चला, लेकिन गेंद निकल गई डिमिड विकेट बाउंड्री के बाहर। दमदार आर पार, कड़क 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 चौकार। संकेत भावा, ये तेरा बड़ा भाई है। हाँ, छोटे के साथ पंगा, लेकिन बड़े से लिया पंगा तो हो जाएगा दंगा। यह हरीश दिवेकर की पावर। आने वाली 3 गेंदे हरीश दादा और 4 रनों की जरूरत। अगर मुकाबला टाई हो जाए तो शायद नहीं यस, कंपल्सरी चेसिंग। और कोई बात नहीं, ठीक है, जो आयोजकर्ता को जो डिसीजन रहेगा वही फाइनल माना जाएगा। लेकिन मैं हमेशा हम लोग देखते हैं सुपर ओवर, लेकिन जो आयोजक कमेटी का जो निर्णय होता है वही हम लोग फॉलो करते हैं। चलिए राजेश की अगली गेंद हरीश के लिए। ये देखिए गेंदबाज को खेला है बिल्कुल थोड़ी ये दुक्के के लिए पलटवार, ये दूसरा भी रन पूरा किया। अब आने वाली गेंदे 2 और 2 गेंद के ऊपर नंबर चाहिए जीतने के लिए। नवनाथ 11 टीम के लिए 2। हाई वोल्टेज मुकाबला, हाई वोल्टेज ड्रामा मुकाबला इस मैदान के ऊपर।
और कंपलसरी ड्रेसिंग और कंपलसरी चेसिंग इस लीग का नियम है। हाँ बिल्कुल, जो जीतेगा उसको मिलेगा 2 पॉइंट और जो लीग का नियम है उसको हम लोग फॉलो करेंगे। चले मैदान की तरफ 2 गेंदे हैं अरे दिवेकर, अरे जीतने के लिए 2 रनों की जरूरत। काफी कांटे भरा मुकाबला इस मैदान के ऊपर हमें नजर आया। मुकाबला फंसा हुआ था लेकिन मुकाबले को बाहर निकालने वाला एक ऐसा बंदा आया जिनका नाम था हरे दिवेकर का माइकल लाल, जो पैदा हुआ और उन्होंने दिखाया कमाल वाली बल्लेबाजी। ये फुलवान गेंद इस मैच को किया छक्का मार के रफा दफा। ओहो, और इनाम भी बड़े हैं, राशि उनके नाम के ऊपर दर्ज हो चुके हैं। हरे दिवेकर के नाम के ऊपर काउंटिंग चल रहा है, वो इनाम की राशि का हम लोग अनाउंसमेंट करेंगे। हरे दिवेकर साहब आइए और कैश प्राइज लेकर जाइए। बहुत बड़ा उम्दा छक्का और नवनाथ 11 टीम ने बड़ी जीत हासिल की। जीती हुई टीम को हार्दिक बधाई और जो टीम पराजित हो गई उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा स्वागत। इसके बाद और एक बड़ा मुकाबला होगा बाबदेव 11 बनाम वो भी 11, इनके बीच में मुकाबला खेला जाएगा। और अभी चौधरी के मुंह से भी हमने सुना था कि और कैश प्राइज है हरेश दिवेकर के लिए। हाँ नीली जी पाटिल साहब